मित्रांनो, कढीपत्ता ही अशी एक साधी पण अतिशय गुणकारी गोष्ट आहे, जी आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात सहज आढळते. आपण कढीपत्ता बहुतेक वेळा भाजीमध्ये किंवा इतर पदार्थांमध्ये टाकून खातो. पण मित्रांनो, जर तुम्हाला कढीपत्त्याचा खरोखर पूर्ण फायदा करून घ्यायचा असेल, तर तो फक्त भाजीमध्ये टाकून खाणं पुरेसं नाही, तर कढीपत्ता कच्चा खाणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. मात्र कढीपत्ता कधी खायचा, किती प्रमाणात खायचा आणि कोणत्या पद्धतीने सेवन करायचं, यालाही एक ठराविक नियम आणि मर्यादा आहेत. योग्य पद्धतीने जर तुम्ही कढीपत्त्याचं सेवन केलं, तर ते आपल्या आरोग्यासाठीही खूप उपयुक्त ठरू शकतं. पूर्वीच्या काळात तुम्ही ऐकलं असेल की काही लोक कढीपत्ता कच्चाच खायचे. कदाचित तुम्ही स्वतः पाहिलं नसेल, पण आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींकडून तुम्ही नक्कीच हे ऐकलं असेल. आजही काही वृद्ध लोक कढीपत्ता कच्चा खाण्याची सवय ठेवतात, कारण त्यांना त्यांचे फायदे माहीत असतात. मित्रांनो, कढीपत्ता थेट कच्चा खाणं काहींना कठीण वाटू शकतं. म्हणूनच आपण तो जेवणामध्ये वापरतो. यामुळे जेवणाची चव आणि सुगंध वाढतो आणि जेवण अधिक रुचकर आणि स्वादिष्ट बनतं. हा त्याचा एक वेगळाच फायदा आहे. परंतु जर तुम्ही योग्य पद्धतीने कढीपत्त्याचा उपयोग केला, तर तो तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया की सकाळी कढीपत्ता कशा पद्धतीने खायचा. रोज किती पाने खाणं योग्य आहे. बाजारात मिळणारा कढीपत्ता नैसर्गिक आहे की कृत्रिम, हे कसं ओळखायचं आणि देशी व गावरान कढीपत्ता ओळखून त्याचा योग्य प्रकारे उपयोग कसा करायचा, हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. कढीपत्त्याला एक नैसर्गिक औषधी वनस्पती मानलं जाऊ शकतं. ही वनस्पती दक्षिण आशियामध्ये आढळते आणि ती श्रीलंका, बांगलादेश, चीन आणि भारतासारख्या देशांमध्ये आढळते. ही हिमालयाच्या पायथ्याशी महाराष्ट्र, तमिळनाडू, केरळ आणि आसाममध्ये आढळते. या वनस्पतीला वसंत, उन्हाळा आणि पावसाळ्यात हिरवीगार पाने येतात आणि हिवाळ्यात ती गळून पडतात. तमिळ आणि कन्नड साहित्यात मुरिया कोएनिगीचा उल्लेख कारी असा आढळतो, ज्याचा अर्थ मसालेदार सॉस असा होतो आणि तो भाज्यांना चव आणण्यासाठी वापरला जातो. हा भारतातील सर्वात लोकप्रिय मसाला आणि पदार्थ म्हणून ओळखला जातो. याला हिंदीमध्ये सामान्यतः कढीपट्टा किंवा मिठा नीम, तमिळमध्ये करुवे पिल्लेई आणि मल्याळममध्ये करेवे पिल्ली असं म्हटलं जातं. कढीपत्त्याचे पौष्टिक मूल्य भरपूर आहे. सुक्या आणि ताज्या कढीपत्त्यामध्ये चांगले पौष्टिक मूल्य असतं आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर असतं. कढीपत्त्यामध्ये रक्तदाब कमी होण्याचा परिणाम होऊ शकतो. त्यात जीवाणुनाशक गुणधर्म असू शकतात. त्यात विषाणूविरोधी क्रियाशीलता असू शकते. कढीपत्त्यामध्ये बुरशी विरोधी गुणधर्म असतात. कढीपत्त्यामध्ये प्रोटोझोआ विरोधी क्रियाशीलता असू शकते. त्याचा रेचक परिणाम होऊ शकतो, म्हणजेच बद्धकोष्ठतेवर मदत होते. त्यात अतिसार परिणामी गुणकारी गुणधर्म असू शकतात. त्यात जखम भरून काढण्याची क्षमता असू शकते. त्यात कर्करोगाविरोधी गुणधर्म असतात. दाहशामक गुणधर्म, ते अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्याचा परिणाम होऊ शकतो. त्यात अल्सर विरोधी गुणधर्म असू शकतात. त्यात कर्करोगाविरोधी क्रियाशीलता असू शकते. कढीपत्त्याचे संभाव्य आणि उपयोग विविध आरोग्य समस्यांसाठी असू शकतात. मधुमेहासाठी कढीपत्त्याचे संभाव्य उपयोग. एका प्राण्यांवरील अभ्यासात रक्तातील साखर नियंत्रित करण्यामध्ये कढीपत्त्याच्या प्रभावीतेचा अभ्यास केला. रक्तातील साखरेच्या पातळीत लक्षणीय घट दिसून आली. पानांच्या अर्काचा रक्तातील साखर कमी करण्याचा हा गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतो. हा परिणाम इन्सुलिन सारखा असू शकतो, जो स्वादुपिंडातील इन्सुलिनचं उत्पादन वाढवून किंवा विशिष्ट एन्झाईम्समुळे पेशींद्वारे ग्लुकोजचं शोषण वाढवून रक्तातील साखर कमी करू शकतो. यावरून असं दिसून येतं की कढीपत्ता मधुमेह नियंत्रणासाठी प्रभावी ठरू शकतो. मधुमेह हा एक गंभीर आजार असून त्याचं योग्य निदान होणं आवश्यक आहे. दुर्दैवाने वरील माहिती अपुरी आहे, कारण हे अभ्यास मानवांवर केलेले नाहीत. तथापि शरीरातील रक्ताची साखरेची पातळी नियंत्रित करण्यावर कढीपत्त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येण्यासाठी आणि अधिक मानवी चाचण्यांची आवश्यकता आहे. म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि केवळ
औषध म्हणून त्याचं सेवन करणं आवश्यक आहे. त्वचेसाठी कढीपत्त्याचे उपयोग. कढीपत्ता आणि त्याच्या तेलाचा फायदा असा आहे की ते दाहक पेशींविरुद्ध कार्य करू शकतात. त्वचेवरील पुरळ, भाजणं आणि जखमा यांसारख्या बाह्य वरवरच्या जखमांवर लावल्यास ते जखम बरी करण्याची क्रिया दर्शवू शकतात. पानांमधील तेल, क्रीम आणि इतर उत्पादनांमध्ये वापरलं जाऊ शकतं, जे सूर्यप्रकाशापासून संरक्षण, त्वचा उजळ करणं, चमक आणणं आणि खडबडीत त्वचेला मॉइश्चराईज करण्यासाठी प्रभावी असू शकतात. कढीपत्त्याचं तेल फोड, मुरुमे, पुटकुळ्या, खाज, गजकर्ण, अँथलीट, फूट इत्यादी त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतं. त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी कढीपत्त्याच्या फायदेशीर परिणामांबद्दल अधिक अभ्यास करण्याची गरज आहे. त्यामुळे कढीपत्त्यापासून बनवलेलं कोणतंही आयुर्वेदिक औषध घेण्यापूर्वी लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला सल्ला देतो की डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तुमची चालू असलेली औषधे बंद करू नका किंवा त्यांच्या जागी आयुर्वेदिक किंवा हर्बल औषध घेऊ नका. उच्च कोलेस्ट्रॉलसाठी कढीपत्त्याचे संभाव्य उपयोग. कढीपत्त्यामुळे एकूण कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड म्हणजेच चरबी पातळी लक्षणीयरित्या कमी झाल्याचं दिसून आलं. कढीपत्त्याची ही चरबी कमी करणारी क्रिया त्याच्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे असू शकते. ते कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकते. यावरून असं सूचित होतं की कोलेस्ट्रॉल आणि चरबी चयापचय कमी करण्यात त्याची संभाव्य भूमिका असू शकते. तथापि मानवावरील परिणाम समजून घेण्यासाठी हे अभ्यास पुरेसे नाहीत. मानवी शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी कढीपत्त्याच्या फायद्यांविषयी आपल्याला अधिक माहितीची आवश्यकता आहे. यकृतासाठी उपयोग. कढीपत्त्याच्या अर्काने यकृतातील लिपिड्सच्या ऑक्सिडेशनला मदत करणाऱ्या यकृत एन्झाईम्सची क्रिया लक्षणीयरित्या वाढवली. या अर्काने यकृताचं संरक्षण करणारी क्रिया देखील दर्शवली, ज्यामुळे यकृताचं नुकसान टळलं. वर नमूद केलेली माहिती अपुरी आहे, कारण हे अभ्यास प्राण्यांवर करण्यात आले आहेत. तथापि मानवी आरोग्यावर कढीपत्त्याचे फायदे जाणून घेण्यासाठी मानवांवर अधिक अभ्यास करणं आवश्यक आहे. कढीपत्त्याचं तेल जीवनसत्वे आणि कॅल्शियमनं समृद्ध असून त्यांचा उपयोग हाडे मजबूत करण्यासाठी म्हणजेच हाडे कमजोर होण्याची शक्यता कमी करण्यासाठी आणि कॅल्शियमच्या कमतरतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. मरेया कोएगिनीच्या फांद्यांना डेटम म्हणतात. त्यांचा उपयोग हिरड्या मजबूत करण्यासाठी आणि दात स्वच्छ करण्यासाठी केला जाऊ शकतो. कढीपत्त्याची अर्कामध्ये फायटोकेमिकल्स आणि डायटरी फायबरची उपस्थिती दिसून येते, जी वजन व्यवस्थापन आणि चरबी विरघळण्यास मदत करू शकते. जी विविध आरोग्य समस्यांमध्ये कढीपत्त्याचे फायदे दर्शवणारे अभ्यास उपलब्ध आहेत. कढीपत्त्याचा वापर कसा करावा? कढीपत्त्याचा वापर आता आपण जाणून घेऊया कसा करायचा. ताजी पाने आणि वाळलेली पाने करी, सूप, मासे, मांस आणि अंड्याच्या पदार्थांमध्ये चव, सुगंध आणि दरवळ वाढवतात. ताज्या पानांचा रस लिंबू आणि साखर घालून घेता येतो. पानांचा वापर टॉनिक तयार करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. कढीपत्त्यांपासून बनवलेलं कोणतंही हर्बल सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी लोकांनी पात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी आम्ही शिफारस करतो. कढीपत्त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. मानवामध्ये कढीपत्त्याचे दुष्परिणाम दर्शवणारा पुरावा नोंदवणारा कोणताही मोठा अभ्यास नाही. आता आपण जाणून घेऊया कढीपत्ता वापरताना घ्यावयाची खबरदारी. सर्वसाधारणपणे कढीपत्त्याचा वापर सुरक्षित असतो. तथापि कोणतीही समस्या टाळण्यासाठी सामान्य खबरदारी घेणं तर आवश्यक आहे. रक्तदाबाची औषधे घेणाऱ्या लोकांसाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. विविध अभ्यास अहवालांनुसार कढीपत्त्याचा अर्क रक्तदाबाच्या औषधासोबत घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. अर्कातील घटक औषधासोबत आंतरक्रिया करून रक्तदाब कमी करू शकतात. त्यामुळे ही वनस्पती आणि औषधं दोन्ही एकत्र घेणं टाळावं. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी कढीपत्त्याच्या सुरक्षित वापराविषयी पुरेशी माहिती उपलब्ध नाही. तथापि डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत उचित राहील. लहान मुले
आणि वृद्ध व्यक्तींची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असल्यामुळे त्यांच्या शरीरात प्रतिक्रिया निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्यांना कढीपत्ता देताना अधिक खबरदारी घेणं आवश्यक आहे. कढीपत्ता नियमितपणे सेवन करताना तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी दिलेल्या सामान्य खबरदारी आणि सूचनांचं पालन केलं पाहिजे. आणि नैसर्गिक फळे, भाज्या व औषधी वनस्पतींचा वापर करूनही कधीही स्वतःहून औषधोपचार करू नये. कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए असल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते. जखम किंवा खाज असल्यास कढीपत्त्याची पाने वाटून लावल्यास आराम मिळतो. सकाळी रिकाम्या पोटी ताजे पाने चावून खावे किंवा कढीपत्त्याची चटणी, कढी भाज्यांमध्ये याचा समावेश करणं सर्वात उत्तम आहे. कढीपत्त्यामध्ये असलेल्या फायबर आणि अल्कलॉइड्समुळे शरीरातील अतिरिक्त चरबी म्हणजेच फॅट कमी होण्यास आणि चयापचय सुधारण्यास मदत होते. केस गळणं, पांढरे होणं किंवा कोंडा होणं यावर कढीपत्ता उत्तम उपाय आहे. याच्या पानांचा लेप किंवा नारळाच्या तेलात उकळून हे तेल केसांना लावल्याने केस मजबूत होतात व काळे होतात.